गणोरी परिसरातील नाले फांदी व दुर्गम वाड्या वस्तीवरील वर्षानुवर्षे अडचणीत असलेले शेतकरी आज कायमस्वरूपी पांधन रस्त्यांमुळे विकासाचा शेतीमालाची वाहतूक सुलभ होत शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुकर झाले असून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होतोय। या विकास कामांमुळे निखिल चव्हाण यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। पांधन रस्त्यांमुळे वेळ, खर्च आणि अडचणी कमी झाल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे। कामातून विश्वास या भूमिकेतून राबवलेल्या विकास कामांचा थेट परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होत असून गणोरी सर्कलमध्ये निखिल चव्हाण यांना वाढते जनसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट दिसते। शेतकरी वर्ग एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे वातावरण गावोगावी जाणवत आहे। रस्ते विकासासोबतच गणोरी सर्कलमध्ये महिलांसाठी बांधकाम कामगार भांडे संचाचे वितरण करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे निखिल चव्हाण यांची ओळख विकासाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून अधिक ठळक झाली आहे। दरम्यान वाणेगाव येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। गटातील ज्येष्ठ नागरिक आणि साधू संतांच्या हस्ते नारळ फोडून गणोरी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निखिल कल्याणराव चव्हाण, गणोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब जीवनराव तांदळे तसेच वाणेगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुजाता विकास बनकर यांच्या प्रचाराला औपचारिक प्रारंभ झाला। यावेळी परिसर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने वाणेगाव परिसर गजबजून गेला होता। मात्र प्रचाराच्या उत्साहातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाताची निधनाची दुःखद बातमी समोर येताच वातावरण क्षणात शोकमय झाले। राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीला प्राधान्य देत उपस्थित सर्वांनी मौन पाळून दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली दिली। शोकाच्या पार्श्वभूमीवर गणोरी सर्कलमधील सर्व प्रचार दौरे व जाहीर सभा तात्काळ स्थगित करण्यात आल्या। उत्साहाच्या गर्दीतही संवेदनशीलतेचा आदर्श ठेवणारा हा निर्णय नागरिकांच्या मनाला भावून गेला। आजचे नियोजित प्रचार दौरे पुन्हा सुरू करताना सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांना कळवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। शिरोडी खुर्द येथील ज्यांनी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता असे अरुण नरवडे, नाना पाटील साळुंखे यांच्यासह शेरोडी बुद्रुक येथील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आजीनाथ भागवत, संजय लहाने तसेच डोंगरगाव शिव येथील अंकुशराव वाहटुळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला गणोरी गटात खिंडार पडला असून त्याचा फायदा निश्चितच भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीत होणार आहे।